नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसीय मलेशिया दौऱ्यावर. 7 आणि 8 फेब्रुवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मलेशिया दौरा. मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत करणार द्विपक्षीय चर्चा. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी आज मतदान. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. 9 फेब्रुवारी रोजी लागणार निवडणुकीचा निकाल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. काटेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. आमदार गोपीचंद पडळकरांनी बजावला मतदानाचा हक्क. सांगलीच्या पडळकरवाडीत गोपीचंद पडळकरांनी केलं मतदान. अजितदादांचं अपूर्ण स्वप्न आम्ही पूर्ण करू. सुनेत्रा वहिनींमध्ये आम्ही अजित पवारांना पाहतो. आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. शरद पवारांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद. उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी. मंत्री नितेश राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क. कणकवलीत नितेश राणे यांनी केलं मतदान. सुनील तटकरेंकडून गलिच्छ राजकारण सुरू. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची सुनील तटकरे यांच्यावर टीका. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून होणारा वाद निरर्थक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीनंतर प्रशासनाला जाग. वाहतूक कोंडी आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे MSRDCचे आदेश. पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी रवी लांडगे तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर बिनविरोध. विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर. स्वर्गीय अजित पवार यांना जीवन साधना पुरस्कार जाहीर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पुरस्काराची घोषणा. पुणे ते दिल्ली प्रीमियम रेल्वे सेवा उपलब्ध करा. राज्यसभा खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांची मागणी. संजय राऊत उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत. भाजपचे माध्यम प्रमुख नगरसेवक नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. तर टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.